नमस्कार मित्रांनो, आजपासून तुमच्यासमोर एक नवीन सेगमेंट घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे डिस्ट्रॉय मेकर 2007। नाव जर ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल, पण हो, डिस्ट्रॉय मेकर, कारण 2007चा ODI वर्ल्ड कप हा अनेक खेळाडूंसाठी डिस्ट्रॉय करणारा ठरला, तर पुढे अनेक खेळाडू जाऊन हिरो ठरले, त्यामुळे हा संमिश्र असा होता। तर या डिस्ट्रॉय मेकर 2007 वर्ल्ड कपचं मॅच टू मॅच आणि बॉल टू बॉल ॲनालिसिस आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। 2007चा वर्ल्ड कप हा वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेला होता। 2003च्या वर्ल्ड कपची चॅम्पियन ऑस्ट्रेलिया होती आणि रनरअप होती ती आपली भारतीय टीम। 2007मध्ये भारतीय टीम नक्कीच चॅम्पियन होणार असा सर्वांना विश्वास होता, त्यामुळेच टीम सिलेक्ट केली। त्यावेळेस राहुल द्रविड याला कॅप्टन बनवण्यात आले। धोनी, उत्तप्पा आणि दिनेश कार्तिक यांच्यासारखे नौखे खेळाडू, युवराज, इरफान पठाण, श्रीशांत यांच्यासारखे वयाने कमी परंतु अतिशय टॅलेंटेड व फायर ब्रँड असे खेळाडू, झहीर खान, अनिल कुंबळे, अजित आगरकर, भज्जी आणि मुनाफ पटेल यांच्यासारखे तुफानी बॉलर्स, आणि या सर्वांना जोड होती ती सचिन, गांगुली आणि सेहवाग यांच्या प्रचंड अशा अनुभवाची। त्यामुळे आपली टीम सर्व बाजूंमध्ये टिक करत होती, सर्व बॉक्स टिक केलेले होते। टीम इतकी खतरनाक की फक्त जाऊन त्या वेस्ट इंडिजच्या एअरपोर्टला हात लावायचा आणि वर्ल्ड कप घेऊन यायचं असंच सर्वांना वाटत होते। म्हणजे मॅच खेळायचं काहीच टेन्शन नाही, जायचं एअरपोर्टला उतरायचं आणि वर्ल्ड कप घेऊन यायचं असं सर्वांना वाटत होतं, कारण टीमच त्यावेळेची सर्वात मजबूत आजपर्यंतच्या इतिहासामधली अशी मानली जात होती ती भारतीय टीम होती। दिवस ठरला, वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे भारतीय टीम ही यहाँ के हम सिकंदर म्हणत वेस्ट इंडिजला जाऊन पोहोचले। आपली पहिली मॅच होती ती आपल्यापेक्षा कमजोर अशा बांगलादेश सोबत। बांगलादेशला किती विकेट्सनी किंवा किती रनांनी हरवायचे असाच विचार सर्व भारतीय खेळाडूंच्या मनात येत होता। दुबळ्या अशा बांगलादेश समोर आपली प्रॅक्टिस होणार आणि आपली पहिली मॅच आपण जिंकलो अशाच आविर्भावात सर्व खेळाडू या मॅचची वाट बघत होते। तर काय झाले, यामध्ये आपण किती रनांनी किंवा किती विकेट्सने बांगलादेशला लोळविले, कशी आपल्या खेळाडूंची प्रॅक्टिस झाली, कशी आपल्या खेळाडूंनी वर्ल्ड कप विजयाची पायाभरणी रचली की नाही, हे सर्व आपण बघणार आहोत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून।